हॅलो. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे. सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेबांचं स्वागत करूया. ऋण निर्देश सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद साहेब. उपस्थित सर्वांना आपण बसून घ्यावा अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी अंधोरी जिल्हा परिषद गट व अंधोरी पंचायत समिती थोडगा पंचायत समिती गणाच्या सदस्यांच्या वतीने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा ऋण निर्देश व भव्य महिषाबन बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय निवृत्तीरावजी कांबळे साहेब यांचे आगमन झालेले आहे. साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवरचे स्थान पण व्हावं. आदरणीय निवृत्तीरावजी कांबळे साहेब. एक मिनिट इकडे बघा सर. इकडे बघा. मॅडम पुढे या थोडंसं. सर पुढे या. पुढे या. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयी संपादन केलेले सन्माननीय प्रफुल्लचंद्र गुंडळे व पंचायत समिती गणातील की आता कसं जमतंय मग तुम्हाला शिरूरच्या बाबासाहेब पाटलाचा. म्हणून चौकशीत विचार करायचा नाही, आपल्याला नेत्याकडे बघायचे आहे आणि आपल्याला महायुतीचा झेंडा फडकायचा आहे. ही सगळी माहिती आम्ही वरिष्ठाला दिलेली आहे. मी स्वतः सीएम साहेबांना बोललेलं आहे, बावनकुळे साहेबांना बोललेलं आहे आणि आपल्या नेत्या आपल्या वैरी साहेबांच्याही सगळं कानावर घातलेलं आहे. आपल्या पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष तटकरे साहेबांनाही सगळी भूमिका सांगितलेली आहे. प्रफुल्ल पाटलाच्याही कानावर घातलेला आहे आणि सगळी अशी सिच्युएशन आहे. आपण जो काही निर्णय द्याल तो आम्हाला मान्य आहे अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. तारखा पडलेले आहेत. अहमदपूरची मला वाटतं 9 तारीख काहीतरी पडलेली आहे. या ठिकाणी सगळेजण बसून मिळून या ठिकाणी आपल्याबरोबर भारतीय जनता पक्ष देखील आहे. त्यांचे नेते आम्ही बसून त्या संदर्भात कसा निर्णय घ्यायचे ते आपण या तालुक्याला विकासाकडे नेणारे कोण माणसं आहेत, वेळ देणारे आणि या तालुक्याच्या भूक कशाच्या कामाच्या संदर्भातली कशाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे अशा प्रकारचे चांगले आपण या ठिकाणी आता उमेदवारामधून सभापती आणि उपसभापती करणार आहोत. तिथं देखील हा विचार करणार आहोत. आपण सगळ्यांना सोबत घेऊन एकदा जरी देता येत नसलं तरी अजून पुढच्या वर्षी काही लोकांना देण्याची संधी जेवढी देता येईल तेवढी संधी देण्याचं आपण काम करणार. थोडं अवघड काम आहे पण तरी पण निर्णय घेतलाच पाहिजेत आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपलं देखील सगळ्यांचं सहकार्य असावं लागणार आहे. मला सांगायचं आहे, जिल्हा परिषदला मी 15 वर्षे काम केलं. 5 वर्षे मी उपाध्यक्ष म्हणून काम केलंय. माझ्याकडे शिक्षण आणि अर्थ खातं होतं. मला बांधकाम खातं दिवलात ते म्हणलं मला बांधकाम खातं नको, मला शिक्षण आणि अर्थ खातं पाहिजे. बघा, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये जो काम करायचा मला वाटत होता खूप मोठी माझ्यासाठी संधी होती आणि मी ती संधी घेतली. त्याच्यामुळे मला भरपूर शिकता आलं. तिथं अनुभव जिल्हा परिषदचा घेता आला. शिक्षकाच्या प्रश्नाला न्याय द्यायचं काम आम्ही त्या ठिकाणी काही प्रमाणात केलंय. 100% जरी झालं नसलं तर निश्चितपणे आम्ही त्या कामावर मी स्वतः समाधानी आहे. सदस्याला विनंती करायची आहे की आपल्या मतदारसंघातले प्रश्न जाताना लिहून घेऊन जा, सभागृहामध्ये व्यवस्थितपणे मांडत जा. अधिकाऱ्याला बोलत असताना एखाद्या वेळेस काम वाकडं तिकडं बोलून होईल पण आपल्याला त्यांच्याशी संबंध चांगले ठेवले पाहिजे. एखादं काम जरी झालं नाही झालं तरी काहीतरी शिव्या देऊन त्याचा अपमान करून पुढे रोज आपल्याकडे त्या अधिकाऱ्याकडे जावं लागतंय. लोक येतात दाबून बोला, मलाही म्हणतात दाबून बोला. दाबून बोलून कसं जमणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण प्रत्येक पाळला पाहिजे.
आणि सभागृहात गेल्यानंतर आपले प्रश्न मांडायचे आहेत. मग तुमच्या तुम्हाला डीपीटीसीत मांडायचे आहेत, जिल्हाधिकाऱ्याकडे जायचे आहेत आणि सगळ्याचे संबंध आपण चांगले ठेवले पाहिजे. निवडणुकीला उभारल्यावर लोकांच्या पाया पडत बसण्यापेक्षा रोजच्या जीवनामध्ये चांगलं वागणं तर फायदा होत आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी ही भूमिका ठेवली पाहिजे आणि अधिकाऱ्याशी संबंध चांगले. मतदारसंघातल्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत प्रायोरिटीनं तिथं आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे. एखाद्या गावात कुठं मतदान कमी पडलं असलं सारखं सारखं त्यांना कधी बोलायचं नसतंय. आठवण जरूर करायची असते राजाभाऊ, आठवण करून द्यावं लागतंय, असं नाही जमणार. पण ज्या लोकांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं त्याच्यासाठी अधिक मेहनत घ्यावं लागतं. केवळ सारखं म्हणायचे मतदान नाही दिलंस का, मतदान नाही दिलं का गावांना, तिथं आपल्याला देखील तपासून बघावं लागेल कुठं आपण कमी पडलोय, काय दुरुस्त्या करायच्या ते देखील आपल्याला बघावं लागेल. आणि अशा प्रकारचं 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन जाऊ, जे हिताचे लोकांच्या हिताचे जे काही कामं आहेत त्या कामाला अधिक लक्ष देणं आणि मतदारसंघाला विकासाचा निधी खिचून आणायचं काम केलं पाहिजे. त्याच्या संदर्भात मी एकदा तुमच्यासाठी मेळावा घेतो. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, त्या क्षेत्रातले जे काही चांगले लोक आहेत, आता माझ्यासारखं आणि दिलीपराव देशमुख साहेबांसारखं दुसरा कोणता नाव जे आम्ही जिल्हा परिषद महाराष्ट्रात नंबर 1 ला आणले, 12 महिन्याचं नियोजन 11 महिन्यामध्ये केलं आणि तेच काम काल परवा 2 महिन्याखाली बीडला कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये माझ्या विभागाचं उद्घाटन होतं बीडला. त्याप्रमाणे एवढं मतदान कुणाला सोडलं नाही. आमच्या समोर तिथेही पेच होता की आम्ही नामदेव उराळे देखील होते, अजून चांगले होते, पण उत्तमरावजी खूप वर्षापासून काम करतायत आणि सचिन आमचे जे साठे त्यांच्याशी आम्ही चर्चा करून आम्ही उत्तमरावला उमेदवारी दिलेली आहे. आता आपली खरी परीक्षा आहे इथूनच. आता आपल्याला जागा किती भेटतात बघून, आणि सगळ्याला जरी न्याय भेटून नसला तरी सगळे तुम्ही माझेच आहात. एकाला न्याय भेटला म्हणून बाकीच्यांनी नाराज व्हायचं कारण नाही. त्यांना देखील आपण या जास्तीत जास्त कसा न्याय भेटेल अशा प्रकारचं आपण काम करणार आहोत, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्या नगरसेवकाची, आलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लोकांची या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. अभ्यास करून सभागृहामध्ये बोला, अधिकाऱ्यांना विश्वासात घ्या आणि मतदारसंघात कामं करायचं. या ठिकाणी फायदा आधीच्या लोकांनी पाडलाय. जाधव साहेबांचं राजकारण जिल्हा परिषदमधून, माझं राजकारण जिल्हा परिषदमधून, दिलीपराव देशमुख साहेबांचं राजकारण जिल्हा परिषदमधून आणि तालुक्यामध्ये देखील विनायकराव होते जिल्हा परिषदला, खंदाडे साहेब देखील ते होतेच. म्हणून हे विधानसभेचा बेस आहे. प्राथमिक प्रायमरी जी शाळा आहे ही सिस्टीम मग जीएडी आहे, फायनान्स आहे, शिक्षण आहे, कृषी आहे, इरिगेशन आहे, ह्या सगळ्या त्या टाईपचं सिस्टीम इथं शिकलं, इथं वेळ दिला राजेभाऊ की तिथं सोपं जात आहे. इथं दांड्या मारत बसलो की तिथं मग सुधारणा ह्या पडायला सुरू जातं. याच्यासाठी मन लावून बैठकीला न चुकता बैठकीत मन लावून फिजिकली आणि मेंटली बसायचं. उगा कोणीकडचं बघायचं असं नाही जमणार. आणि भाषण करत असताना अभ्यासपूर्ण भाषण केलं पाहिजे, त्याचा लोकांवर परिणाम झाला पाहिजे. अधिकाऱ्यांना वाटलं पाहिजे की हे लोक समजदार आहेत, बोलतात ते खरं आहे. असं जेव्हापर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत ते आपलं काम करत नाही. उगा प्रत्येक गोष्टीत बोलायचं नाही, महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं, पण प्रभावीपणा बोलायचं. वाचन करावं लागेल, भाषण चांगलं करावं लागेल, आदराने बोलावं लागेल, गरज पडली तर टोला बी द्यावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टीची तयारी असली पाहिजे. लई गरीब म्हणून मी जमत नाही आणि लई बदमाश म्हणून मी जमत नाही. आणि आवश्यकतेप्रमाणात दोन्ही रूप आपल्याला धारण करावं लागेल. अशा प्रकारची खांडेकरला सोडून खांडेकर नंतर आता मला साहेबांना सांगितलं आता असं नाही, हा विरोध आहे. अशा प्रकारचं काम करावं आणि त्यांनी आता आपल्याला जेवणाची देखील व्यवस्था केली आहे. म्हणून पुन्हा मुंबई साहेबांचे खास करून आभार मानतो. आणि अंधेरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी पक्षाची तर टीम होती,
त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टीची टीम होती, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जी काही फळी साहेबांनी माझ्या उभा केली, माझ्या मागे उभा केली, त्या फळीचे मी किती धन्यवाद आहे ते मला शब्द कमी पडतील. खूप काही नावं आहेत. आता आपले लांजीचे सरपंच घ्या, ताबडसाबीचे सरपंच घ्या, गुट्टेवाडी, येलदरी, काळेवाडी, विस्तार पारचे लोक घ्या, थोडगाव भागातले लोक घ्या, जो की माझ्यासाठी नौका भाग होता. मी त्या भागात अपरिचित म्हणून मला हिलवलं जायचं पुढल्या उमेदवाराकडून की तुम्हाला थोडगाव भागामध्ये किती मतं पडतील हे तुमच्या निवडणुकीनंतर तुम्ही आजमावून पहा. परंतु थोडगाव भागातल्या लोकांनी जे काही दाखवून दिलं मतपेटीच्या माध्यमातून, जे माझ्यावर टीका करत होते त्यांना हा थोडगाववासियांनी उत्तर दिलेलं आहे. आणि हा सन्मान हा खरं तर कार्यकर्त्याचा आहे. मी कार्यकर्त्यांचे उपकार मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. आणि येत्या 5 वर्षामध्ये जी काही साहेबांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पाठबळाने जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी काही कामं आपली अपुरे आहेत, आत्ताच थोडगावमधलं एक पाझर तलाव फुटला आहे सांगितलं, येलदरीमधला एक पाझर तलाव फुटला आहे, लेडेगावमधला तलाव ओव्हरटॉप झालेला आहे. असे बरेच काही प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन. आणि साहेबांनी आमच्यासाठी वेळ दिला आणि तुम्ही आमच्या हाकेला एका हाकेला घेऊन इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मी सारख्या माझ्यासोबत होत्या, त्यामुळे त्या बायकांचे विशेष आभार. तसेच फॉर्म भरण्यापासून फॉर्म कुठे सबमिट करायचा हे सगळं आम्हाला आमचे भाचे श्री गजानन परांडे आणि थोडग्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री खंडेकर साहेब या दोघांचे विशेष आभार. वेळोवेळी त्यांनी छोट्या छोट्या बारीक सारी गोष्टी समजावून सांगितल्या, मार्गदर्शन केलं, प्रचाराच्या वेळेस आम्हाला मदत केली, त्यामुळे त्या दोघांचे विशेष आभार. तसेच या कार्यक्रमामध्ये प्रचार करत असताना अहमदपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुप्रियाताई भालेराव, मीनाक्षीताई शिंगडे आणि भाग्यश्रीताई बारमाळे या तिघी सतत मला मार्गदर्शन करत होत्या, त्यामुळे त्या तिघींचेही मनापासून आभार. या निवडणुकीमध्ये विविध गावचे सरपंच, उपसरपंच यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. आम्ही जेव्हा डोअर टू डोअर व्हिजिट केली, प्रत्येक घरी आम्ही जाऊन जेव्हा भेटलो, आमची टीम, आमच्या टीममध्ये 2 टीम होत्या. एकतर माझी पंचायत समितीची एक टीम होती आणि गुंडे साहेबांच्या मॅडम ज्या आहेत त्यांची एक टीम होती. असा आम्ही एकत्रित प्रचार केला. तो पण एक वेगळा अनुभव होता एकत्रित प्रचाराचा. त्यावेळेस ज्या त्या गावामधील महिला भगिनी आहेत, गावामधले सरपंच, उपसरपंच आहेत, त्यांनी पण खूप आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. विशेष करून मी तांबटसांगवी ह्याचे लांजीचे उपसरपंच इथे आलेले आहेत पटेल साहेब, त्यांचे विशेष आभार. तसेच काळेगाव आणि आनंदवाडी या गावातीलही सरपंच आणि उपसरपंचांनी खूप मोलाची मदत केली. या निवडणुकीमध्ये ते निकाल लागेपर्यंतची प्रक्रिया आहे, त्या सर्व प्रक्रियेमध्ये शेवटपर्यंत साथ देणारे खूप लोक आहेत. अनावधानाने कोणाचं नाव घ्यायचं जर राहून गेलं असेल तर माफ करा, पण या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्व लोकांचे मनापासून आभार. आणि मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. प्रफुल्लरावजी गुंडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे, तरी सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या जिल्हा परिषद सदस्यांचं स्वागत करावं. यानंतर उत्तमरावजी माने साहेब, जिल्हा परिषद सदस्य, यांचाही या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतो आहे. आदरणीय माने साहेबांनाही विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार स्वीकारावा. यानंतर सन्माननीय अश्विनरावजी नागराळे साहेब, जिल्हा परिषद सदस्य लातूर, यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. तरी अश्विन भाऊलाही विनंती आहे की आपण समोर येऊन आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारावा. यानंतर किनगाव येथून उपस्थित असणारे आदरणीय भागवतरावजी गोटे साहेब, जिल्हा परिषद सदस्य पती, यांनाही विनंती आहे आपण समोर येऊन आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारावा.
यानंतर रवींद्र बोडके साहेब पंचायत समिती सदस्य यांनाही विनंती आहे आपण समोर यायचं आहे. आणि या ठिकाणी सौ कमलताई माधवरावजी सर्वदेताई आणि सौ सुलोचना अशोकरावजी कासलेताई, सौ अंजलीताई गवणताई आणि सुधीर भाऊ गुट्टे साहेब या सर्वांना विनंती आहे आपण समोर येऊन आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान स्वीकारावा. रवींद्र भाऊ बोडके, सन्माननीय सौ कमलताई माधवरावजी सर्वदेताई, सौ सुलोचना अशोकरावजी कासलेताई, सौ सुधीर भाऊ गुट्टे या सर्व पंचायत समिती सदस्यांना विनंती आहे की आपण समोर येऊन सत्कार स्वीकारावा. या ठिकाणी तालुका अध्यक्ष सन्माननीय शिवाजीरावजी देशमुख साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत.